हॅलो. आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये बघितले की ऑब्जेक्ट त्या पोझिशनवरती ठेवलेला आहे. त्या पोझिशननुसार ज्या इमेजेस आहेत स्फेरिकल मिररमध्ये, पर्टिक्युलरली आपण कन्सिडर केली होती ती कॉन्केव्ह मिरर होती. ह्या मिररमध्ये इमेजेस कुठल्या डिस्टन्सवरती आणि कशा पद्धतीने तयार होतात, हा पॉइंट आपण डिस्कस केलेला. तर त्याच्यापैकी पहिल्या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो इन्फिनाइट डिस्टन्सवरती असेल मिरर पासून आणि त्याची जी इमेज तयार होईल ती त्या फोकसवरती तयार होईल आणि ती खूप म्हणजे खूपच लहान असेल. त्यामुळं ही जी आहे ती हायली डिमिनिश्ड ह्या साईजमध्ये असेल. आणि त्याचं जे मॅग्निफिकेशन आहे, मॅग्निफिकेशन हाही पॉइंट आपण डिस्कस केला होता. मॅग्निफिकेशन एम इज इक्वल टू साइज ऑफ इमेज divided by size of object, means size of an image with respect to object. It is very less than, so it is less, very less than 1. It has mentioned here. And if you ask a nature, the nature of the image is real and inverted. ही जी आहे ही इमेज कशी असेल, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज असणार आहे. ओके. त्यानंतर सेकंड केसमध्ये की जर ऑब्जेक्ट जो आहे, हा ऑब्जेक्ट जर आपण प्लेस केला, कुठं प्लेस करतोय आपण हा ऑब्जेक्ट? इफ वी प्लेस द ऑब्जेक्ट इन बिटवीन इन्फिनिटी अँड सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे हा इथं ह्या डायग्राम मध्ये इथं कुठंतरी आपण जर ऑब्जेक्ट ठेवला, तर त्याची इमेज जी तयार होणार आहे, ती इमेज जी आहे ती सेंटर ऑफ कर्वेचर जो आहे आणि काय म्हणतात त्याला, सॉरी हियर सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस ह्या दोघांच्या मध्ये याची इमेज तयार होईल. तर इथे ड्रॉ करत असताना मी ही इमेज इन्व्हर्टेड इमेज अशी दाखवलेली आहे. त्यामुळं इफ यू सी, इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड अवे, तो सेंटर ऑफ कर्वेचर पासून पुढं प्लेस केलेला आहे 2f ह्या डिस्टन्सच्या बियॉन्ड आहे. तर इमेज कुठं तयार होते बघा, बिटवीन एफ अँड 2f म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि कॅपिटल एफ दॅट इज फोकसच्या मध्ये. And the size of this image is also very small, but as compared to first case it is not that small, so it is diminished case. And here you will find real and inverted image. Real and inverted image तुम्हाला इथं मिळून जाते. थर्ड केस मध्ये आपण जो डिस्कस केलेला पॉइंट होता, त्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवला होता? तो होता सेंटर ऑफ कर्वेचर वरती ठेवला होता, ज्याचं की डिस्टन्स 2f असं असेल. ठीक आहे. आणि त्यामुळं त्याची जी इमेज तयार होणार आहे, ती इमेज जी आहे, ती इमेज सेंटर ऑफ कर्वेचर वरतीच तयार होईल. आणि त्याची साईज जी आहे, ती त्या ऑब्जेक्टच्या साईज एवढीच असेल. त्यामुळं मॅग्निफिकेशन आहे ते 1 असेल आणि इथे सुद्धा इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड असणार आहे. फोर्थ केस, इफ इट इज प्लेस्ड इन बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर, जर ही सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस ह्या दोघांच्या मध्ये जर प्लेस केलेली असेल, ही जी इमेज आहे ती सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस ह्याच्यामध्ये जर प्लेस केली असेल, तर ही जी इमेज आहे बघा, आता इथं बिटवीन हे एफ अँड 2f फोकस आणि ह्याच्यामध्ये असेल, तर त्याची इमेज जी आहे ती इमेज कुठं तयार होते? बियॉन्ड दिस सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या सेंटर ऑफ कर्वेचरच्या पुढं तयार होत असेल. मग आणि आता ही जी असेल याची साईज ही मॅग्निफाईड असणार आहे, म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 1 अँड स्टील द इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. ही रिअल आणि इन्व्हर्टेडच असणार आहे. त्यानंतरची जी केस आपण डिस्कस केली, दॅट केस इज फॉर an object which is placed at a focus, ज्याची जसे की u is equal to small f, that is फोकल लेंथ वरती तो ऑब्जेक्ट ठेवलेला असेल, तर त्याची इमेज जी आहे ती इमेज कुठं तयार होत असेल? इट विल बी ॲट इन्फिनाइट इन्फिनिटी. इनफॅक्ट ती इन्फिनिटी वरती तयार होत असेल. आणि ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती तयार होणारा हा मॅग्निफाईड रिअल, सॉरी, इमेज मॅग्निफाईड असेल, रिअल असेल आणि इन्व्हर्टेड असेल. There is the sixth case. This is first, second, third, fourth, fifth. All these 5 cases, if you see here, we are placing the object from
means actually we are moving the object from infinity towards the mirror. इन्फिनिटी पासून मिरर कडे तो ऑब्जेक्ट जसा जसा चाललाय तसा तसा जी इमेज तयार होते त्या ऑब्जेक्टची ती फोकस पासून इन्फिनिटी कडे चालली. ही एक कंडिशन आहे. आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या इमेजेस रिअल आणि इन्व्हर्टेड आहेत. वी डू नो व्हॉट इज मीन बाय रिअल इमेज अँड व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्टेड इमेज. आपल्याला रिअल आणि इन्व्हर्टेड इमेजेस हे दोन्ही पॉइंट्स परफेक्टली माहिती आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इमेज जशी जशी फोकस पासून इन्फिनिटी कडे चालली आहे तशी तशी ती मॅग्निफाय होत जाते. तशी तशी ती इमेज काय होत चाललेली आहे, मॅग्निफाय होत चालली. दीज आर द केसेस फॉर these are first 5 cases. There is only this last case for which we can say sixth case, for which the object is placed in between pole and focus. ऑब्जेक्ट हा पोल आणि फोकसच्या मध्ये ठेवलेला आहे. म्हणजे आता हा मिररच्या खूप जवळ झाला, फोकल लेंथ पेक्षा सुद्धा कमी डिस्टन्स वरती असेल. त्यावेळेस मात्र इमेज जी तयार होईल ती इमेज ही व्हर्च्युअल इमेज असेल आणि इरेक्ट असेल. दिस इज द ओनली केस फॉर कॉन्केव्ह मिरर. द इमेज इज अ व्हर्च्युअल अँड इरेक्ट वन. अँड इट इज ऑल्सो मॅग्निफाईड. ही खूप मॅग्निफाईड नसेल प्रिव्हियस केस सारखी, जसं की इथं इथं इन्फिनिटी आहे तशी नाही, पण ही मॅग्निफाईड असणार आहे. So there are 6 cases for concave mirror, out of which 5 cases gives us a real inverted image. And as we move object from infinity towards the focus, the image will move from focus towards the infinity. In sixth case, when the object is placed between focus and pole, then the image will be virtual and erect image will be there. And this will be also a magnified. Okay, this much portion we have already discussed. आता जर आपण कॉन्व्हेक्स मिररचा जर विचार केला तर कॉन्व्हेक्स मिरर मध्ये दोनच केसेस आहेत. आणि इथं महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही केसेस मध्ये इमेज डिमिनिश्ड तयार होते, व्हर्च्युअल आणि इरेक्टच असते. ह्या दोन्ही केसेस मध्ये डिमिनिश्ड, व्हर्च्युअल अँड इरेक्ट केस असणार आहे. आता मगाशी जसं आपण ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवला होता आणि त्याच्यापासून आपण हळूहळू हळू तो मिररच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह केला, उदाहरणार्थ म्हणजे इमेज आपल्याला समजण्यासाठी म्हणून, तसं तसं इमेज जी आहे ती इमेज तयार होऊन कुठं तयार होत आहे, द इमेज विल बी फॉर्म्ड at focus initially. Afterwards, it moves towards the infinity, except the final case, last case ना सोडून. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. नेक्स्ट ज्यावेळेस सिक्स्थ केस बघितली तर तिथं मॅग्निफाईड व्हर्च्युअल इरेक्ट होती. तर कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तर डिमिनिश्ड व्हर्च्युअल इरेक्ट फिक्स आहे. आणि दोनच केसेस आहेत. एक जो ऑब्जेक्ट आहे, इफ यू सी दिस हियर, तुम्ही इथे जर लक्ष दिलं तर तुम्हाला हे दिसेल की जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल आणि दुसरी केस कुठेही असेल. पहिली केस काय आहे, जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर, आणि जी दुसरी केस आहे त्याच्यामध्ये तो इन्फिनिटी सोडून कुठेही असेल. इफ यू सी दिस हियर, यू विल गेट, ह्या ठिकाणी तुम्हाला ते दिसून, ह्या ठिकाणी असेल इन्फिनिटी सोडून तो कुठेही असेल. आता जर तो इन्फिनिटीला असेल तर इमेज ही फोकसलाच तयार होते, बाकी काहीच नाही. पण जर तो कुठेही दुसरीकडे असेल तर ती इमेज कुठे तयार होते, पोल आणि फोकसच्या मध्ये. बट हियर रिमेंबर वन थिंग, these images are virtual and direct. So you must know this table. तुम्हाला हा टेबल पाठ असावा, त्याच्यावरून तुम्हाला ह्याचे सगळे आन्सर्स लिहिता. म्हणजे ह्याच्यावरती जर कुठला एमसीक्यू विचारला तर इमेज कशी आहे, काय आहे, व्हर्च्युअल आहे, रिअल आहे, कशा पद्धतीने इमेज तयार होईल, त्याची साईज कशी असेल, याची आयडिया तुम्हाला त्याच्यामधून मिळेल. ठीक आहे. मुव्हिंग टू नेक्स्ट स्लाइड.
So here, remember now these points. In case of a convex mirror, in case of a convex mirror, as the object moves away from the mirror, the image becomes smaller and moves closer to the focus. जर कॉन्व्हेक्स मिररचा आपण विचार केला आणि हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट आपण मिरर पासून दूर करायला सुरुवात केला, तर त्याची जी इमेज आहे ती हळूहळू हळूहळू स्मॉल होत जाते आणि ती फोकसच्या डायरेक्शन मध्ये येते. कुठे येते? फोकसच्या डायरेक्शन मध्ये येते. त्याचं रिझन काय सांगितलं होतं, की ऑब्जेक्ट इन्फिनिटीला जर असेल तर त्याची इमेज कुठं फॉर्म होत आहे? त्याची इमेज फॉर्म होत आहे फोकसवरती. त्याची इमेज कुठं फॉर्म होत आहे? त्याची इमेज फॉर्म होत आहे फोकसवरती. म्हणून म्हणून जसं जसं आपण ऑब्जेक्ट दूर करत जाऊ कॉन्व्हेक्स मिरर साठी, तसं तसं तो फोकसच्या जवळ येईल आणि त्याची साईज काय होत असेल? लहान होत जाते किंवा स्मॉलर साईज मध्ये तो होत जातो. Nextly, image formed by mirrors do not show chromatic aberration. Chromatic aberration, chromatic हे ह्याचं रिलेशन आहे. क्रोमॅटिक जे आपण वर्ड वापरतो हे आहे कलरशी रिलेटेड आणि एबरेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये होणारे डिफॉर्मेशन्स म्हणूया किंवा आता सपोज कलर मध्ये व्यवस्थित एखादी इमेज जर कलर 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 क्वांटिटी वाईज कलर वाईज जर व्यवस्थित दिसत असेल त्याच्यामध्ये कुठलाही एरर येत नसेल तर आपल्याला ती व्यवस्थित दिसते. अदरवाईज आपल्याला त्याच्यामध्ये जर कलर्स मध्ये जर काही प्रॉब्लेम्स दिसले तर ते क्रोमॅटिक एबरेशन्स असणार आहेत. तर ते काय असतील? क्रोमॅटिक एबरेशन्स असतील. ओके. फॉर कॉन्व्हेक्स मिरर मॅक्झिमम इमेज डिस्टन्स इज इट्स फोकल लेंथ. बरोबर आहे. आता आपण इन्फिनिटी डिस्टन्स वरचा ऑब्जेक्ट बघत नाही. ठीक आहे. इन्फिनिटी वरचा ऑब्जेक्ट काय करतो बघतो का? नाही बघत. जी इमेज तयार होते कॉन्व्हेक्स मध्ये, इफ यू सी दिस, ही एक कॉन्व्हेक्स मिरर आहे. ह्या कॉन्व्हेक्स मिरर मध्ये सपोज इथं फोकस आहे म्हटलं, हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे असं जर आपण म्हटलं, हा सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा फोकस जर आपण सांगितला, तर आता बेसिकली ज्या लाईट रेज इथे येतात त्या अशा येत असतील. उदाहरणार्थ सांगतो मी हे उदाहरण. आणि ह्याची जी इमेज तयार होते, ही इमेज कुठं तयार होते? ही एक तर फोकस हे अशा पद्धतीने आता साईज मी इथं साईज अशा दाखवल्या आता मी रॅन्डमली ड्रॉ केलं. जास्तीत जास्त ती इमेज कुठं फॉर्म होईल माहितीये? ह्या इथं फॉर्म होईल. ह्याच्या पलीकडचा जो रिजन आहे, जो की आता मी इथं शेडेड पार्ट मध्ये दाखवलाय, त्या रिजन मध्ये ही इमेज फॉर्म होणार नाही. फोकसच्या पलीकडे इमेज फॉर्म होणार नाही. हे ह्या थर्ड पॉइंटचं मिनिंग आहे. जास्तीत जास्त फोकस पर्यंतच इमेज तयार होते. त्याच्या पुढे ती इमेज तयार होत नाही. ह्या लक्षात घ्या. व्हर्च्युअल इमेजेस आहेत त्याच्यामुळं आपल्याला ते राईट साइडला दिसतात म्हणजे मिररच्या पाठीमागच्या बाजूला आहेत असं आपण म्हणतो. नेक्स्टली ह्या इमेजेस इरेक्ट असतील आणि इरेक्ट असतील आणि ह्या स्मॉल साईज मध्ये असतील. इथं मी साईजचं कन्सिडरेशन केलेलं नाही. फोर्थ पॉइंट जो आहे, इन कॉन्केव्ह मिरर मिनिमम डिस्टन्स बिटवीन रियल ऑब्जेक्ट अँड इट्स रियल इमेज इज 0. रिअल इमेज आणि मिनिमम आता बरोबर आहे. हे जो पॉइंट सांगितला ह्या पॉइंट मध्ये आता कुठली मिरर कन्सिडर केलेली आहे? कॉन्केव्ह मिरर कन्सिडर केलेली आहे. इफ यू गो थ्रू द टेबल, तुम्ही जर पाठीमागचा टेबल व्यवस्थित रीड केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही कॉन्केव्ह मिरर आहे. ही जी कॉन्केव्ह मिरर आहे, ह्या कॉन्केव्ह मिरर साठी जे काही आपण सपोज इथं सांगितलं की लाईट रेज बरं ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे असं जर मी सांगितलं, हा ऑब्जेक्ट कुठल्या पॉइंट वरती असेल? हा जर समजा सेंटर ऑफ कर्वेचर वरती आहे. सपोज हा कुठं आहे? सेंटर ऑफ
कर्वेचर वरती हा आहे, हा सी या पॉइंट वरती आहे. तर त्याची इमेज कुठं फॉर्म होणार आहे, तर ती इमेज फॉर्म होणार आहे त्याच ठिकाणी. ज्याची की साईज कशी असेल, बघा आता ही इमेज जी आहे ती ही दिसताच कशी आहे, रिअल इमेज आहे, म्हणजे मिररच्या लेफ्ट साइडलाच तयार झाली आहे, रिअल आहे. दुसरी कंडिशन आहे, रिअल इमेज फॉर्म होण्याचं मिनिमम डिस्टन्स पाहिजे कुणापासून, मिनिमम डिस्टन्स फ्रॉम ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पासून ते मिनिमम डिस्टन्स वरती असायला हवं असं म्हटलेलं. मग ऑब्जेक्ट पासून जर ते मिनिमम डिस्टन्स वरती असायला पाहिजे असं जर आपण म्हटलं, ऑब्जेक्ट पासून किती डिस्टन्स वरती, मिनिमम डिस्टन्स वरती असायला हवं असं म्हटलं, तर तर त्या ठिकाणी हे डिस्टन्स किती येतं? ऑब्व्हियसली 0 येतं. कारण ज्यावेळेस सेंटर ऑफ कर्व्हेचर वरती ऑब्जेक्ट ठेवतो, त्याची इमेज कुठं फॉर्म होती? त्याची इमेज फॉर्म होते सेंटर ऑफ कर्व्हेचर वरतीच, जी की रिअल इमेज असणार आहे. सो फोर्थ पॉइंट जो आहे, हे u इज इक्वल टू v इज इक्वल टू 2f. सेंटर ऑफ कर्व्हेचरचं जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स कशाचं असतं? कॅपिटल R चं असतं. F म्हणजे फोकल लेंथ आहे. फोकल लेंथ आणि रेडियसचं रिलेशन काय आहे किंवा फोकल लेंथ किती असते? इट इज कॅपिटल R डिवायडेड बाय 2. मग सेंटर ऑफ ह्याचा जर विचार केला तर हे 2 टाइम्स F येतं. R इज ओके, ठीक आहे. Now moving towards next slide. Here we are going to discuss about the mirror formula. The equation you see at this center is called the mirror formula. सगळ्या क्वांटिटीज तुम्हाला माहिती आहे. F ला आपण काय म्हणतो? फोकल लेंथ असं म्हणतो. V जे आहे हे डिस्टन्स ऑफ इमेज असेल. U जे आहे ते काय आहे? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड एज मिरर फॉर्म्युला. ह्याला आपण काय म्हणतो? मिरर फॉर्म्युला असं म्हटलेलं आहे. मिररचा जो फॉर्म्युला, आता ह्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शन यूज करावं लागतील. साइन कन्व्हेन्शन काय करावं लागतील? यूज करावं लागतील. म्हणजेच आपण ह्याच्या पूर्वी पण बघितलेलं आहे, की जर सपोज हा प्रिन्सिपल ऍक्सिस असेल, इथे दिलेली मिरर असेल, सपोज कॉन्केव्ह मिरर मी इथे दाखवली, ही मिरर असेल, तर ह्या ठिकाणी जे डिस्टन्सेस आहेत, म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरचं जे डिस्टन्स आहे आणि मिररच्या राईट साइडचे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्सेस कसे घ्यावे लागतील? दीज डिस्टन्सेस आर टेकन ॲज प्लस. आणि जे लेफ्ट साइडचे किंवा बिलो असतील, जे लेफ्ट साइड किंवा बिलो असणार आहेत, हे डिस्टन्सेस आपण इथं निगेटिव्ह घेतो. बिलो म्हणजे बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस, हे इथं निगेटिव्ह असेल किंवा लेफ्ट साइडला असेल तरी सुद्धा ते काय आहे? निगेटिव्हच असणार आहे. तर हे ह्या साइन कन्व्हेन्शनचा आपल्याला मिरर फॉर्म्युलामध्ये यूज करावा लागेल. आता ज्या क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, त्याचा आपल्याला त्या त्या क्वांटिटीचं साइन कन्व्हेन्शन यूज करायचं नाहीये. सपोज आपल्याला कॉन्केव्ह मिरर दिलेली आहे, ठीक आहे, कॉन्केव्ह मिरर, ज्याची फोकल लेंथ त्यांनी सांगितली, वर्डिंग मध्ये मेन्शन केली आहे, फोकल लेंथ इज 2 सेंटीमीटर्स अशी सांगितली. नेक्स्टली ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट फोकल लेंथ ही आहे आणि तो ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला आहे? हा ऑब्जेक्ट यू जो आहे त्याचा ते आहे 4 सेंटीमीटर फॉर एक्झाम्पल. मग आपण जर मिरर फॉर्म्युलाचा जर यूज केला तर ते काय आहे? 1 बाय, आणि इथे विचारलं सपोज व्ही किती आहे, इमेजचं डिस्टन्स काय, 1 बाय व्ही प्लस 1 बाय यू असं जर असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा एफ, आता कॉन्केव्ह मिरर आहे, आपण ऑलरेडी इथे मी जे दाखवले रिप्रेझेंट केली ती कॉन्केव्ह मिरर आहे. आता ह्याचा जर फोकस बद्दल जर आपण विचारलं तर त्याचा फोकस कुठं असतो? हा त्याचा फोकस असेल कुठंतरी, हा फोकस आहे आणि ह्या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचर आहे. तर आता ह्या सिच्युएशन नुसार फोकल जो आहे, फोकस जो आहे तो कॉन्केव्ह मिरर साठीला लेफ्ट साइड, त्यामुळं
एफ ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल, निगेटिव्ह मध्ये. त्यामुळं एफ इज इक्वल टू -2 सेंटीमीटर अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन. ऑब्जेक्ट जो आहे तो नेहमीच मिररच्या लेफ्ट साइडला असेल, तो मिरर कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह, म्हणून यू ची व्हॅल्यू सुद्धा काय येते, निगेटिव्ह येते. ती व्हॅल्यू आहे 4 सेंटीमीटर. नाउ यूज दीज व्हॅल्यूज, म्हणजे हे काय, 1 डिवायडेड बाय -2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय व्ही. हे व्ही जे आहे ते ऍज इट इज ठेवा, त्याला साइन मध्ये घ्यायची गरज नाही. प्लस 1 डिवायडेड बाय यू ची व्हॅल्यू काय आहे, -4. आय एम रायटिंग ऑन द राईट साइड. सो हियर 1 बाय व्ही इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 डिवायडेड बाय 4 अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. मग आता ह्या ठिकाणी एलसीएम किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -4 प्लस 2 डिवायडेड बाय 8 which means -2 divided by 4. Hence 1 by v is equal to -1 divided by, sorry, minus इथं wrong लिहिलं मी, -2 divided by 8 असेल. सो जर ते असेल तर इथं -1 डिवायडेड बाय 4 ही व्हॅल्यू येते. म्हणून v इज इक्वल टू काय येतं, -4, आणि युनिट सगळे काय होते, सेंटीमीटर, तर सेंटीमीटर. म्हणजेच ह्या इथं हे जे न्यूमरिकल आहे ह्याच्यामध्ये हे गिवन मधलं सांगितलं, मी वर्डिंग मध्ये सांगितलेलं असेल, त्याच्यामध्ये साइन यूज केलेलं नव्हतं, मी इथे गिवन डेटा दिला. तर हा जो पॉइंट असेल v इज इक्वल टू -4, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की इमेज त्या मिरर पासून 4 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती असेल, आणि मायनस साइन इथं काय इंडिकेट करत असेल, मायनस साइन विल बी इंडिकेटिंग दॅट द इमेज is on left side of mirror. मिररच्या लेफ्ट साइडला ही इमेज असणार. ठीक आहे, हे पॉइंट्स लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करा. ठीक आहे, ओके, ठीक. नेक्स्टली न्यूटनचा आणखीन एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला हे आपण इथे डिस्कस करूया. What has mentioned in Newton's formula? If the distance of object is equal to x1, distance of image is equal to x2. Suppose x1 आणि x2 जर हे इमेजचे आणि ऑब्जेक्टचे डिस्टन्सेस असणार आहेत, then what will be f will be the focal length. एफ जी आहे ती काय आहे, फोकल लेंथ आहे. ही फोकल लेंथ असेल, आणि ह्याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो, एफ स्क्वेअर इज इक्वल टू x1 इंटू x2 ही व्हॅल्यू, x1 इंटू x2 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. x1 आणि x2 च्या व्हॅल्यूज तुम्हाला काय होत असतील, इथं मिळत असतील. तर हा जो आहे ह्याला आपण न्यूटन्स फॉर्म्युला म्हणतो. काही ठिकाणी आपण अशा पद्धतीनं हे करतो, पण ह्याच्यामध्ये एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की आता आपण जे डिस्टन्सेस आहेत, ऑब्जेक्टचे, हे डिस्टन्सेस किंवा इमेजचे जे डिस्टन्सेस आहेत ते इथं आपण पोल म्हणजेच काय, मिरर पासून मेजर करत नाही. प्रिव्हियसली हा जो फॉर्म्युला होता, ह्या फॉर्म्युल्यामध्ये एफ असेल, यू असेल, व्ही असेल, हे सगळे डिस्टन्सेस मिरर म्हणजे थोडक्यात पोल पासून होते. पण जो न्यूटन्स फॉर्म्युला आहे, हे डिस्टन्सेस कुठून असणार आहे, दीज आर फ्रॉम द फोकस, नॉट फ्रॉम द पोल. पोल पासूनचे ते डिस्टन्सेस नसतील, तर ते डिस्टन्सेस असतील फोकस पासूनचे. पॉइंट लक्षात ठेवा, हा फोकस पासूनचे डिस्टन्सेस मोजलेले आहेत. x1 आणि x2 हे ऑब्जेक्टचे जे डिस्टन्सेस असतील ते फोकस पासूनचे असतील. लेन्स पासून तोंडामध्ये पोल्स पासूनचे हे डिस्टन्सेस नाहीत. खूप महत्वाचा पॉइंट असेल. नाउ मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट स्लाइड, आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊयात. नाउ हियर व्हॉट इज मीन बाय मॅग्निफिकेशन. आता थोडक्यात मॅग्निफिकेशन म्हणजे काय,
की साईज किती मोठी होते, हाऊ एनलार्ज इमेज वी विल गेट, मॅग्निफाय होते. साईज जी आहे ऑब्जेक्ट आणि इमेज, ती ऑब्जेक्ट एखाद्या साईजचा आहे तर त्याच्यापेक्षा इमेज मोठी दिसते का लहान दिसते, याला आपण मॅग्निफिकेशन म्हणतो. त्याच्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय येतो, साईज ऑफ इमेज डिवायडेड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट. आणि त्यालाच आपण डिस्टन्स ऑफ इमेज डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट लिहू शकतो, पण याच्यामध्ये मायनस साइन असणार आहे. इमेजचं डिस्टन्स काय आहे, व्ही आहे. ऑब्जेक्टचं डिस्टन्स काय असेल, यू. इट विल बी मायनस व्ही डिवायडेड बाय यू, म्हणजे निगेटिव्ह. अँड यू हॅव टू यूज साइन कन्व्हेन्शन. इथं साइन कन्व्हेन्शन यूज करायचे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला हे यूज करते, म्हणजे जे काय आहे ते. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की इमेज इज ॲट अ डिस्टन्स, इमेज इज ॲट डिस्टन्स 4 सेंटीमीटर. ओके, आपण पुन्हा इथं कॉन्केव्ह मिरर घेऊया. मिरर जी आहे ती कॉन्केव्ह आहे. 4 सेंटीमीटर्स वरती इमेज फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, 4 सेंटीमीटर वरती फॉर्म झाले. आणि जो ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट इज ॲट डिस्टन्स, लेट अस कन्सिडर, हा कुठेही आहे आपण असं गृहीत धरूया 10 सेंटीमीटर होते. ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, 10 सेंटीमीटर. कॉन्केव्ह मिरर जर असेल तर हा गिवन डेटा आपल्याला व्ही इज इक्वल टू, सॉरी साइन कन्व्हेन्शन यूज करावे लागतील, -4 सेंटीमीटर येईल. यू इज इक्वल टू -10 सेंटीमीटर असं येईल. आणि जर आता मॅग्निफिकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे मायनस व्ही डिवायडेड बाय यू. मायनस व्ही ची व्हॅल्यू काय, -4 डिवायडेड बाय यू ची व्हॅल्यू आहे -10. सो ह्या ठिकाणी हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल. -4 डिवायडेड बाय 10, एक मायनस ऍज इट इज राहिलं, तर -0.4 सेंटीमीटर, इट विल बी युनिटलेस. -0.4 हे काय असेल त्याचं मॅग्निफिकेशन आहे. ह्याचा अर्थ जी इमेज तयार होणार आहे त्याची साईज ही कशी आहे, लहान आहे कुणापेक्षा, ऑब्जेक्ट पेक्षा. आणि इथं ह्या पर्टिक्युलर केसमध्ये इथं निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत आहे, इमेज इमेज इज इन्व्हर्टेड. ही इमेज जी आहे ती ऑब्विसली कशी असेल, इन्व्हर्टेड असणार आहे. त्याची साईज जी आहे ती निगेटिव्ह मध्ये आहे. डिस्टन्स तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, लेफ्ट साईडला तर ती इमेज सुद्धा आता इथे कशी आहे, इन्व्हर्टेड आहे. रिअल इमेज इथं तयार होते. ओके, हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. इमेज जी तयार होते, इमेज इज इन्व्हर्टेड. इमेज जी आहे ती इन्व्हर्टेड इमेज तयार. ओके, ठीक आहे. हिअर आता आपल्याला काय करायचंय, की हे जे मॅग्निफिकेशन आहे, ते मॅग्निफिकेशन बद्दल आपण काही पॉइंट्स डिस्कस करूया. की हे मॅग्निफिकेशनचे जे टाइप्स आपल्याला समजा आता इथे दिसत आहे, हे जे टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये 2 पद्धतीचे मॅग्निफिकेशन असतात. एक आहे लिनियर मॅग्निफिकेशन, तर दुसरं आहे एरियल मॅग्निफिकेशन. आता लिनियर मॅग्निफिकेशन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये फक्त वन डिमेन्शनल असेल, वन डिमेन्शनल म्हणा किंवा डायमेन्शनल असं म्हणा. आणि जो इथं आहे तर हे 2 डायमेन्शनल असेल. हे 2D असेल, हे 1D असणार आहे. 1 डायमेन्शनल म्हणजे इथं एरिया मॅग्निफाय होतो. म्हणजे एरिया कमी होत असेल, वाढत असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी. आणि लिनियर मध्ये जर विचार केला, लिनियर मध्ये जर विचार केला तर फक्त लेंथ वाईज ते मॉडिफिकेशन होते. पहिल्यांदा आपण लिनियर मॉडिफिकेशन वरती थोडं फोकस करू. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. लिनियर लिनियर मॉडिफिकेशन शब्द वापरला, ऍक्च्युअली तो लिनियर मॅग्निफिकेशन हा शब्द असेल. ठीक आहे. समजा की हा आपला प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि ह्या प्रिन्सिपल ऍक्सिस वरती सपोज आपण इथे एक मिरर कन्सिडर केली आणि आपण कॉन्केव्ह मिरर कन्सिडर करूया. असं काही नाही आहे की कॉन्केव्ह वगैरे, कॉन्व्हेक्स पण आपण कन्सिडर करू शकतो.
कॉन्केव्ह मिरर आपण काय केली, ऍझ्युम केली. आता ह्या कॉन्केव्ह मिरर साठी जर समजा हा जो ऑब्जेक्ट आहे तो लिनियर मध्ये आहे, दोन पद्धतीने ऑब्जेक्ट असू शकतो. एक कसा आहे, हे बघा, हा असा असेल. ठीक आहे, मी साईज थोडी इन्क्रीज करून तुम्हाला दाखवतो. हा जो ऑब्जेक्ट आहे तो कसा असू शकतो, असा इथे दाखवल्या पद्धतीने. म्हणजे हा दिसतोय कसा बघा, हा हॉरिझॉन्टली आहे. हा जो ऑब्जेक्ट दिसतोय तुम्हाला हा कसा आहे, हॉरिझॉन्टली आहे. म्हणजे हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे त्याला हा पॅरलल आहे. आणि इथे दुसरा जो ऑब्जेक्ट दाखवलाय हा प्रिन्सिपल ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. हा कसा आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. हा प्रिन्सिपल ऍक्सिसला परपेंडिक्युलर. मग त्यालाच आपण लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स असे शब्द वापरतो. कुठले शब्द वापरतोय मी, लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स असं म्हणतो. हे जे आहे ह्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, दिस इज ट्रान्सवर्स मॅग्निफिकेशन. आणि ह्या ठिकाणी जे आहे ते लॉन्जिट्युडिनल आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक काय आहे ह्या दोघांमध्ये, तर तो फरक असा आहे की ह्या ठिकाणी ह्याची जी हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे विड्थ जी आहे ती निग्लिजिबल आहे. विड्थ जी आहे ती काय आहे, निग्लिजिबल आहे. तर दुसऱ्या केसमध्ये म्हणजे ह्या केसमध्ये ह्याची जी हाईट आहे ही हाईट निग्लिजिबल आहे. ही हाईट कशी आहे, निग्लिजिबल असणार. पण लक्षात आलं. तर हे ट्रान्सवर्स मॅग्निफिकेशन, ट्रान्सवर्स म्हणजे विड्थचा काय प्रश्न येणारच नाही. फक्त आपण हाईट मध्ये किती चेंज होतो, म्हणजे हाईट म्हणजे ऑब्जेक्टची हाईट इन्क्रीज होते का डिक्रीज होते अशा पद्धतीने. आणि लॉन्जिट्युडिनल मध्ये त्याची जी काही साईज आहे ती साईज कशा पद्धतीने होते, हॉरिझॉन्टली ती इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल ह्याचा आपण विचार करू. ठीक आहे, हा पॉइंट महत्वाचा पॉइंट असेल. आणि जो तिसरा जो आपण प्रकार बोलतोय मगापासून, ज्याच्यामध्ये एरियल हा शब्द येतोय, तर एरियल मध्ये आपण काय करतोय, विड्थ म्हणा ब्रेड्थ म्हणा व्हॉट्स एव्हर, विड्थ आहे अँड हाईट ह्या दोघांचाही आपण विचार करतो. विड्थ किंवा ब्रेड्थ आणि हाईट म्हणजे लांबी आणि रुंदी ह्या दोघांचा विचार आपण लिनियर मॅग्निफिकेशन मध्ये करतो. तर जे ट्रान्सफर्स आहे त्याच्याबद्दल आणि लॉन्जिट्युडिनल आहे त्याच्या या दोघांबद्दलही आपण हा पॉइंट इथं डिस्कस. सो फर्स्ट आपण जे डिस्कशन करत आहोत ते डिस्कशन कुणाबद्दल आहे, पहिल्यांदा हे डिस्कशन आहे लिनियर मॅग्निफिकेशन साठी. एरियल मॅग्निफिकेशन आपण लेटर ऑन बद्दल. तर हे फॉर्म्युले जे आहेत ट्रान्सफर्स साठी आपण आतापर्यंत मॅग्निफिकेशनचा वरचा फॉर्म्युला बघितला, त्या फॉर्म्युलानुसार ऍज इट इज इक्वेशन्स येणार आहे. वरचा फॉर्म्युला म्हणजे कोणता, जो मॅग्निफिकेशनचा v डिवायडेड बाय u निगेटिव्ह साइन मध्ये जो आपण डिस्कस केला तोच फॉर्म्युला असेल. m इज इक्वल टू मायनस v डिवायडेड बाय u. हे कुणासाठी चालू आहे आपलं, हे ट्रान्सवर्स साठी चालू आहे. हे कुणासाठी चालू आहे, ट्रान्सवर्स मॅग्निफिकेशन साठी. पण आपल्याकडे ऑलरेडी एक मिरर फॉर्म्युला आहे. 1 डिवायडेड बाय f इज इक्वल टू 1 बाय v प्लस 1 बाय u. नाऊ जर आता ह्याला दोन पद्धतीने लिहू शकतो, ह्याच्यामध्ये आपले दोन कंडिशन्स येऊ शकतात. हे काय पद्धती आहे, 1 बाय व्ही इज इक्वल टू 1 बाय एफ मायनस 1 बाय यू असू शकतं. मग त्याच्यावरून काय लिहिता येतं, 1 बाय व्ही इज इक्वल टू यू मायनस एफ डिवायडेड बाय एफ इंटू यू. देअरफॉर v इज इक्वल टू मी इथं u इंटू एफ डिवायडेड बाय u मायनस एफ असं लिहू शकतो, किंवा 1 बाय व्ही हा जो काही आहे v चा जो ही जी टर्म आहे ती आपण तिथे युटिलाइज करू. आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये आपण 1 बाय u लिहू शकतो. हे काय येतं, 1 बाय एफ मायनस 1 बाय व्ही येतं. म्हणून 1 बाय u इज इक्वल टू v मायनस एफ डिवायडेड बाय v इंटू एफ. हेन्स u इज इक्वल टू v इंटू एफ डिवायडेड बाय v मायनस एफ हे इक्वेशन. ओके, इफ इट इज सो, जर आता ह्या गोष्टी ज्या आहेत तिथं मेन्शन केलेल्या ह्या अशा आहेत, तर मग आपले जे मॅग्निफिकेशन आहे
त्याच्यामध्ये काय चेंजेस होतील बघा. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय होतो? -v. आता इथं v चा फॉर्म्युला काय आहे? u इंटू f आहे. u इंटू f डिवायडेड बाय u मायनस f टोटल डिवायडेड बाय u. म्हणजे ह्या ठिकाणी आपण ह्याचं जे u आहे हा u इथं कॅन्सल होईल. इफ इट इज सो, जर हा u इथं कॅन्सल झाला तर मॅग्निफिकेशन आपल्याला कसं मिळेल? मायनस f डिवायडेड बाय u मायनस f असं मॅग्निफिकेशन इथं मिळू शकतं मायनसच्या टर्म मध्ये. किंवा आपल्याला जर मायनस साइन काढायचं असेल तर m इज इक्वल टू f डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या बाहेर मायनस u मायनस f, ह्याला मी मॉडिफाय करून m इज इक्वल टू f डिवायडेड बाय f मायनस u ह्या टर्म्स मध्ये इथं रिप्रेझेंट करता येऊ शकतं. सो दिस इज ऑल्सो फॉर्म्युला फॉर द मॅग्निफिकेशन. हा काय आहे? मॅग्निफिकेशनचाच फॉर्म्युला. आता दुसरी केस यूज करूया ज्याच्यामध्ये u इज इक्वल टू v इंटू एफ आहे. तर सेम केस आहे. तर इथं m इज इक्वल टू मायनस v ॲज इट इज असेल. u ची व्हॅल्यू काय आली होती? v इंटू एफ डिवायडेड बाय v मायनस एफ हे इक्वेशन होतं. सो हिअर ऑल्सो युअर v व्हॅल्यू गेट्स कॅन्सल किंवा v कॅन्सल होऊन चाललंय आणि ज्या राहतात ते लिहूयात. हेन्स m इज इक्वल टू हे जे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे हे निगेटिव्ह ॲज इट इज v मायनस एफ टोटल डिवायडेड बाय f हे इक्वेशन येतं. हेन्स m इज इक्वल टू f मायनस v डिवायडेड बाय f हे इक्वेशन येतं. तर ह्या इक्वेशन्स ज्या आहेत तुम्हाला कोणती इक्वेशन पाठ करा असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे m इज इक्वल टू मायनस v डिवायडेड बाय u हे इक्वेशन पाठ ठेवा. v आणि u च्या व्हॅल्यूज तुम्हाला मिरर फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करता येतात आणि त्याच्यावरून तुम्ही मॅग्निफिकेशनचं इक्वेशन फाइंड आउट करू शकता. तर हे जर असेल तर तुम्हाला आता हे बघा, इफ यू सी दिस इक्वेशन हिअर यू विल फाइंड द इक्वेशन. ह्या ठिकाणच्या ज्या तुमच्या इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्स तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने इथं बघा ह्या त्या इक्वेशन्स असणार आहेत. सो दीज आर द फॉर्म्युले. पर्टिक्युलरली आपण जो आता पॉइंट डिस्कस केला तो होता ट्रान्सवर्स मॅग्निफिकेशन साठी. मग लिनियरचे जे दोन टाइप्स आहेत, एक आहे ट्रान्सवर्स आणि दुसरा आहे लॉन्जिट्युडनल. त्यापैकी आपण ट्रान्सवर्सचा बघूया. तर ह्याच्यात आणखीन एक महत्वाचा पॉइंट, आता लॉन्जिट्युडिनलचा विचार करूया. मी ऑलरेडी थोडंसं सांगितलं पण आता आपण थोडं आणखीन बघूया लॉन्जिट्युडिनल बद्दल. लॉन्जिट्युडिनल बद्दल होतं काय की लॉन्जिट्युडिनल मध्ये आता सपोज प्रिन्सिपल ऍक्सिस आहे असं गृहीत धरा. ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसशी रिलेटेड आता ही आपली मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आहे असं म्हणूयात आपण. ही मिरर इथं दाखव आणि ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट इथं असा लॉन्जिट्युडिनल ऑब्जेक्ट आपण जो सांगितला तो लॉन्जिट्युडिनल ऑब्जेक्ट अशा पद्धतीने. ठीक आहे, लॉन्जिट्युडिनल हा इथे ठेवला. आता मी जर ह्यांना नाव दिले किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला आपण डिलीट करूयात आणि त्याच्याऐवजी काय करूयात, एरोच्या टाइप मध्ये घेऊया. ठीक आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे इथं तो ऑब्जेक्ट होतो काय. आता सपोज हा ऑब्जेक्ट इथं असा आहे तर ह्याची इमेज कशी तयार होणार किंवा हे कसे आहेत. सपोज हा आपण दरवेळेस प्रमाणे हे ए बी नाव दिलं तर ह्याची इमेज जी आहे बघा, कॉन्केव्ह मिरर जर असेल, कोणती मिरर बोलत आहे मी, कॉन्केव्ह मिरर आहे. ही कॉन्केव्ह मिरर जी काही असणार आहे ही कॉन्केव्ह मिरर. आणि जर सपोज आपण इथे हे पॉइंट सी घेऊया, फोकस पण कन्सिडर करूया. सपोज इथे एक फोकस आहे, एक मिनिट, हा फोकस आहे आणि दुसरा जो आहे तो आपण इथं हा सेंटर ऑफ कर्वेचर. तर सेंटर ऑफ कर्वेचर साठी सेंटर ऑफ कर्वेचर वर जर ऑब्जेक्ट असेल तर त्याची इमेज कुठे तयार होते, त्याची इमेज सेंटर ऑफ कर्वेचर वर ऑब्जेक्ट असेल कॉन्केव्ह मिरर साठी तर त्याची इमेज सुद्धा सेंटर ऑफ कर्वेचर वरतीच तयार होते.
जर ऑब्जेक्ट सी वरती असेल म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर वर असेल तर त्याची इमेज ही तशीच होते. पण आता हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल नाही, लॉन्जिट्युडिनल आहे. ठीक आहे, इमेज सी वरतीच तयार होते, ही रिअल असते. अँड ठीक आहे, अँड ही कशी असते, इन्व्हर्टेड असते. ही कशी असते, इन्व्हर्टेड. मग आता इन्व्हर्टेड आहे याचा अर्थ काय, हा जो ऑब्जेक्ट आहे त्याची इमेज ह्याच्या उलटी तयार होते, ही अशी तयार. इन्व्हर्टेड जर आहे, जिथं ए पॉइंट यायला पाहिजे तिथं बी पॉइंट, हे इन्व्हर्जन झालं ना. जसं की ऑब्जेक्ट व्हर्टिकल जर असेल, सपोज हा असा व्हर्टिकल असेल, तर त्याची इमेज कशी तयार व्हायची, त्याची इमेज तयार व्हायची इन्व्हर्टेड, म्हणजे हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ही त्याची इमेज अशी तयार व्हायची. इथेही अशा पद्धतीनं तयार होते. म्हणजे हा पॉइंट बी होतो आणि हा ए होतो. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामुळं इथं जे इमेजची साईज आहे, लेंथ जी आहे, ही लेंथ खूप मॅटर करते. ही लेंथ जी आहे, ही लेंथ चेंज होते. जर मी इथे सेंटर ऑफ कर्वेचर वरती घेतलाय, तर तुम्हाला आता लक्षात ठेवा, साईज ऑफ इमेज इज इक्वल टू साईज ऑफ ऑब्जेक्ट. कधी, ज्या वेळेस ऑब्जेक्ट हा सेंटर ऑफ कर्वेचर वरती असेल त्यावेळेस तरच, अदरवाईज त्यांच्या लेंथ कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे ऑब्जेक्ट जर दुसरीकडच्या कुठल्या पोझिशन वरती असेल तर त्या लेन्स काय होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे, यू हॅव टू रिमेंबर दिस फॉर्म्युला नाव. दिस फॉर्म्युला, साइज ऑफ इमेज डिवायडेड बाय साइज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू मायनस V2 मायनस V1. ह्या ठिकाणी V2 काय असेल, हे V2 आणि V1 जे आहेत, हे इमेजचे जे डिस्टन्सेस आहेत त्याच्या त्या दोघांमधला डिफरन्स आहे आणि ऑब्जेक्टच्या डिस्टन्सेस मधला डिफरन्स आहे. म्हणजे आता सपोज इमेज जी तयार होते V1 V2 ह्या दोघांच्या ज्या साइजेस आहेत त्याच्यानुसार मॅग्निफिकेशन. सपोज ऑब्जेक्ट ह्या साईजचा आहे आणि इथं इमेज ह्या साईजची तयार झाली समजा, तर ते व्ही काय डिस्टन्स असेल तुम्हाला ते डिस्टन्स घ्यावे लागेल इमेजचे आणि त्याच्यावरून ते फाइंड आउट करावे लागतील. दोन डिस्टन्सेस असतील, एक डिस्टन्स जे आहे म्हणजे ए पॉइंटचं डिस्टन्स आणि दुसरं जे आहे बी ला V1 म्हणूयात, ह्याला V2 म्हणूयात. ह्या दोघांमधला डिफरन्स डिवायडेड बाय ऑब्जेक्ट साठी सुद्धा तेच U2 आणि हे U1 हे डिस्टन्स असेल. व्ही आणि यू येण्याच्या ऐवजी V2 मायनस V1 आणि U2 मायनस U1 असं असेल. रिझन काय, इमेज ही लेंथ वाईज आहे त्यामुळं हे दोन डिस्टन्सेस असणार आहेत ह्या इमेज मध्ये. हे जे डिस्टन्स आहे आपण रिप्रेझेंट करूयात हे डिस्टन्स. हे बघा, ए डिस्टन्स जे आहे ते इथे आपण मेन्शन करूयात. ए चं डिस्टन्स पोल पासूनचं हे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आपण म्हणूयात आणि दुसरे जे आहे ते बी पासूनचं डिस्टन्स आहे हे म्हटलं. हे जे डिस्टन्सेस आहेत, हे डिस्टन्स मग पहिल्या केसमध्ये हे V2 डिस्टन्स असेल आणि हे V1 डिस्टन्स असेल. हे इमेजचे डिस्टन्सेस आहेत. आपण जे काही म्हटले ते. ए बी इमेज घेतली, रेड कलर मधली इमेज आहे म्हणा आणि ब्लॅक कलर मधला ऑब्जेक्ट आहे. सपोज असं जर असेल तरच्या कंडिशन्स आहेत. ओके, तर ह्या अशा इमेजेस तयार होतील. V1 V2 असे दोन डिस्टन्सेस त्याच्यामध्ये असणार. त्याच्यावरून हा फॉर्म्युला तुम्हाला इथं मिळतो. ह्या फॉर्म्युला सोबत इथे हे फॉर्म्युला हे एवढा महत्वाचा नाहीये. ह्या फॉर्म्युल्याच्या ऐवजी हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. लेंथ ऑफ इमेज, आता इमेजची लेंथ चेंज होते कारण हे हॉरिझॉन्टल मध्ये आहे. त्याच्यामुळे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय यू स्क्वेअर. आता ऑब्जेक्ट जर स्मॉल असेल तर मॅग्निफिकेशन जे आहे ते व्ही स्क्वेअर बाय यू स्क्वेअर म्हणजे व्ही बाय यू होल स्क्वेअर असं म्हणूयात, इंटू लेंथ ऑफ ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने दिलं तर त्यालाच आपण इथं एल आय म्हणजे लेंथ ऑफ इमेज इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता इथे इमेजच्या टर्म्स मध्ये जर म्हटलं, सॉरी मॅग्निफिकेशनच्या टर्म्स मध्ये एम इंटू एल ओ असं लिहू शकतो. ठीक आहे, मग एम इंटू एल ओ जर लिहिलं तर त्यालाच आपण एफ डिवायडेड बाय यू मायनस एफ असं लिहू शकतो. एफ डिवायडेड बाय यू मायनस एफ असं लिहिता येते जे इथं मेन्शन. ठीक आहे, तर हे आहे लॉंगिट्युडिनल मॅग्निफिकेशन. एरियल मॅग्निफिकेशन इज अ स्ट्रेट फॉरवर्ड. आता एरियल मॅग्निफिकेशन मध्ये दोन्ही असते. म्हणजे इथं बघा लॉंजिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्सचा विचार केला तसाच. इफ यू सी, आता बघा ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे हे जे आहे हे
लिनियर आहे आपण म्हणूयात हे मॅग्निफिकेशन आणि हे सुद्धा लिनियर आहे अशा पद्धतीने. हे दोन्ही सिच्युएशन मध्ये परपेंडिक्युलरच आहे. प्रिन्सिपल ऍक्सिसला बघितलं तर हे परपेंडिक्युलर आहे. त्या साइजेस म्हणजे व्हर्टिकल जी ब्रेड्थ आहे ती m टाइम्सने इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल आणि जी लेंथ आहे ती सुद्धा m टाइम्सने इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल ऍज पर दॅट इक्वेशन ms दॅट इज एरियल मॅग्निफिकेशन जे आहे ते m स्क्वेअरच्या बरोबरीने असेल. म्हणजे नॉर्मल मॅग्निफिकेशन जे येतं त्याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला त्याचं मॅग्निफिकेशन मिळतं एरियल मॅग्निफिकेशनचं इक्वेशन मिळतं. इक्वेशन्स पाठ करा बाकीच्या कंडिशन्स तुम्हाला आपोआप मिळून जातील. ठीक आहे? ओके. दीज आर युजेस जस्ट गो थ्रू ह्या युजेस थ्रू तुम्ही एक वेळेस रीड करा तुम्हाला समजून जातील. साइन कन्व्हेन्शन्स ज्या आहेत त्या ह्याच्यासाठी एरियलसाठी आपण साइन कन्व्हेन्शन्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये ठेवत नाही ह्या इक्वेशन्स मध्ये ज्यावेळेस आपण मॅग्निफिकेशनचा यूज करतो ज्या ह्या यूज करतो ते व्ही बाय यू वगैरे वगैरे त्याच्यामध्ये त्याचं रिझन असं आहे की ज्यावेळेस आपण इक्वेशन्स डिराईव्ह केल्या त्याच्यात ऑलरेडी मायनस प्लस हे इक्वेशन यूज करून ते केलेलं आहे. दुसरी कंडिशन दुसरा पॉइंट जो आहे स्फेरिकल मिरर प्रोड्यूस अन इमेज ऑफ साइज एम द साइज ऑफ ऑब्जेक्ट एम यू व्ही एफ आर गिवन बाय आता हे सगळे फॉर्म्युले आहेत आपण जे पॉइंट्स डिस्कस केले त्याच्यावरूनच हा फॉर्म्युला येतो म्हणजे ह्याच्यासाठी वेगळं पाठ करायची काही गरज नाही साइन कन्व्हेन्शन इथे यूज करावे लागतील कारण मॅग्निफिकेशन मध्ये आपण एम इज इक्वल टू हे प्रिव्हियस स्लाइड मध्ये आपण जे बघितलं एम इज इक्वल टू v by u divided f divided by f minus u f divided by f minus u f divided by f minus u असे यूज केलं तर हे काय येतं m into f minus m into u is equal to f हे काय होईल m into u is equal to हे इकडे गेलं तर m into f minus f असं होईल and therefore m into u is equal to f कॉमन निघालं तर हे m minus 1 होतं आणि u is equal to काय येतं f into m minus 1 डिवायडेड बाय m हे इक्वेशन मिळतं म्हणजे प्रिव्हियस जे होते तेच इक्वेशन्स आहेत वेगळं पाठ करू नका यूज हे इक्वेशन्स आपण ऑलरेडी लिहिलेले आहेत युजेस तुम्ही रीड करा हे तुम्हाला पॉइंट्स लक्षात येईल त्याचबरोबर हेही तेच आहे यूच्या टर्म्स मध्ये आता जे इक्वेशन्स वरती इक्वेशन्स लिहिले होते तेच ते स्लाइड इथे आहे रिपीट तर हे इक्वेशन्स आताच मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवले हे जे आहेत हे इक्वेशन्स ऑलरेडी आता जे आहेत ते इक्वेशन डिराईव्ह केले आणि ते त्याच पद्धतीने यूज करायचे ओके कॉन्केव्ह हे ही पॉइंट त्यात मेन्शन केला तर इथे आपण हे थांबूयात न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ ओके